विट्यात पिस्टलचा काळा बाजार उघड, सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई, 4 पिस्टलसह तरुण गजाआड। सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रविक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी धडाकेबाज कारवाई करत विटा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले। आरोपीकडून तब्बल 4 देशी बनावटीची पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे। ही कारवाई 21 मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली। पोलिसांनी सापळा रचून धीरज सतीश चव्हाण, वय वर्ष 21, राहणार पारे रोड, बजरंगनगर, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीकडून 2,40,000 रुपयांची 4 देशी बनावटीची पिस्टल, 2,000 रुपये किमतीची 4 जिवंत काडतुसे, 25,000 रुपये किमतीची बजाज सिटी, 100 मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली।